निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात आता पुराचा कहर झालाय. सरकार ओला दुष्काळ कधी जाहीर करणार? सरकारला पूरग्रस्तांच्या या व्यथा दिसत नाहीत का? ओला दुष्काळ जाहीर करण्यामध्ये सरकारची नेमकी अडचण काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. निम्म्याहून अधिक महाराष्ट्रात सध्या हा सगळा पुराचा कहर पाहायला मिळतोय. मराठवाडा तर पूर्णपणे जलमय झालेला आहे. जलप्रलय या संपूर्ण भागावर आलेला आहे. तर सरकार ओला दुष्काळ जाहीर का करत नाही असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. आज मंत्र्यांचे दौरे सुरू झालेले आहेत. मात्र या मंत्र्यांना शेतकरी बांधवांवर हाच प्रश्न विचारतात. ओला दुष्काळ लवकरात लवकर जाहीर करावा अशी मागणी करतात. तर सरकारला पूरग्रस्तांच्या व्यथा दिसतात व त्यावर ओला दुष्काळाचा हा उपाय का सुचत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. ओला दुष्काळ जाहीर करण्यामध्ये नेमक्या अडचणी काय आहेत असा सवाल आता यावर उपस्थित होतोय. एक लक्षात घ्या, ओला दुष्काळ वगैरे शब्द सोडून द्या. हा आघात साधा नाही. फक्त पिकं नाही वाहून गेली, शेत, माती, जमिनी वाहून गेल्या. ज्या मातीमध्ये पीक काढलं जातं ती मातीच उरलेली नाही, ती जमीन उरलेली नाही. त्याच्यामुळे पुढल्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या. मराठवाडा शेतीच्या दृष्टीनं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. हे या सरकारच्या लक्षात आलंय का? लोकांची मागण्या वेगवेगळ्या आहेत. आम्ही पहिल्यांदा काय काय लोकांच्या मागण्या आहेत आणि प्रत्यक्षात फील्डवर काय आहे, त्यामध्ये काय नक्की याच्यात. आता काही माझे शेतकरी म्हणतात सरसकट पंचनामे करा. आता हे 14च्या नंतर 15च्या नंतर जे काही घडलेलं आहे, विशेषतः 2-4 दिवसात जे घडलेलं आहे, त्याचे पंचनामे करण्याच्या करता थोडासा वेळ लागेल. पण जेवढं वॉल फुटिंगवर करता येईल अशा पद्धतीचं काल कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळाने ठरवले.